म्हणजे आदम आणि हवा जे पहिले आपले आईवडील देवाने निर्माण केले आणि त्यांना त्याने फसवलं, देवाविरुद्ध जाण्यास भाग पाडलं, देवाची आज्ञा मोडण्यास भाग पाडलं आणि अशा प्रकारे आम्ही पाहतो की देवाविरुद्ध हे पाप त्यांनी केलेलं आहे. पाप म्हणजे काय? चांगलं कळणं कळत असून याकोब 4:17 जो त्याप्रमाणे वागत नाही ते त्याला पाप आहे. पापाबद्दल अनेक विद्वान जे लोक देवाचं अध्ययन करतात शास्त्र भागाचा, त्यांनी अनेक प्रकारच्या पापाची व्याख्या, त्याचे प्रभाव, त्याचे परिणाम या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. ते आपण या ठिकाणी इतकं डिटेलमध्ये जाणार नाही. परंतु प्रथम मनुष्य निर्मिती जी केली तिला त्याने फसवलं, पाप करण्यास प्रवृत्त केलं आणि जगामध्ये पापाने शिरकाव केला. आता पापाने शिरकाव केला म्हणजे काय झालं? पापाचं वेतन काय आहे? मरण आहे. पापाचं वेतन मरण आहे. आणि जो स्त्रीपासून जन्मतो तो एक दिवस मरणार, कारण पापाची योगे मरण जगामध्ये आलं आणि मरण राज्य करतं मनुष्यावर आणि मरणाला एकाच व्यक्तीने जिंकलं, तो म्हणजे कोण? प्रभू येशू ख्रिस्त आहे. आता या ठिकाणी आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा आम्हाला समजतं की तो आपला शत्रू असला तरी शेवटचा शत्रू नाही. 1 कोरिंथ 15:26 आपण वाचूया. शेवटला शत्रू कोण आहे ते आम्हाला समजेल. 1 कोरिंथकरासपत्र याचा 15वा अध्याय वाचू आपण. 1 कोरिंथकरासपत्र 15 आणि 26 ही वचने आपण काढू. या ठिकाणी देवाचं वचन काय सांगत आहे? जो शेवटला शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय. मनुष्याचा शेवटला शत्रू कोण आहे? मृत्यू आहे. 1 कोरिंथ 15 आणि 26 देवाचं वचन आम्हाला शिकवतं की तो आता शत्रू असला तरी शेवटचा शत्रू नाही. सैतान आपला वैरी आहे, शत्रू आहे, परंतु आमचा खरा शेवटला शत्रू मृत्यू आहे. मृत्यू कोणाला सोडणार नाही. मृत्यू कोणाला सोडणार नाही. आम्ही पापामुळे आम्ही मृत्यूच्या प्रभावाखाली आहोत आणि ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो आणि आम्ही पश्चाताप करून आम्ही पापांची क्षमा मिळवतो, आम्हाला आमची तारणाची खात्री मिळते आणि आमचा नवीन जन्म होतो, त्यावेळेस देव आम्हाला या मरणातून जीवनामध्ये आम्हाला घेऊन जातो. आम्ही मरणामध्ये राहत नाही, आम्ही जीवनामध्ये जातो आणि शेवटला शत्रू जो मृत्यू आहे त्यापासून आमची सुटका होणार येशू ख्रिस्तामध्ये आहे. त्यांना यापुढे या मरणाची बाधा होणार नाही असं देवाचं वचन सांगत आहे. आता या ठिकाणी आम्ही पाहतो की सैतानाची काही गुणवैशिष्ट्य आहे. त्याची गुणवैशिष्ट्य आहे तो अतिशय धूर्त आहे, अतिशय धूर्त आहे, अतिशय कवेबाज आहे. तो फसवतो मनुष्याला, सोंग धारण करतो आणि फसवणुकीच्या प्रकारामध्ये त्याचा हात धरू शकत नाही कोणी आणि मनुष्याची परिस्थिती पाहून तो मनुष्याला फसवण्याचा प्रयत्न करतो. 2 कोरिंथकरासपत्र याचा 11वा अध्याय आपण काढू. नवीन करारामध्ये 2 कोरिंथकरासपत्र याचा 11वा अध्याय आणि 11वा अध्याय आणि 14 आणि 15 ही वचने आपण वाचूया. काय म्हटलेलं आहे? यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, कारण सैतानी स्वतः तेजस्वी देवदूताचे सोंग धारण करतो, म्हणून त्याच्या सेवकांना ही नीतिमत्वाच्या सेवकाचे सोंग घेतले तर ती मोठीशी गोष्ट नाही. त्यांचा शेवट त्यांच्या कर्माप्रमाणे होईल. सांगायचा उद्देश, सैतान सोंग धारण करतो. पौल काय म्हणतो? सैतान तेजोमय दूताचं रूप देखील धारण करतो. धार्मिकाला, देवाच्या लेकरांना, नीतिमत्व प्राप्त झालेल्या देवाच्या लेकरांना तो नेहमी सदैव फसवण्यासाठी तो सर्व प्रकारच्या युक्त्या करतो, योजना करतो आणि मनुष्याला भुलवण्याचा प्रयत्न करतो, फसवण्याचा, पापात पाडण्याचा परीक्षेमध्ये. परंतु या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला काय शिकवत आहे की तो सोंग घेतो आणि तेजोमय दूताचं देखील तो रूप घेतो असं देवाचं वचन सांगत आहे. तो कशाचा आधार घेतो?
आम्ही पाहू योहान 8 आणि 44, योहान कृष शुभवर्तमान 8वा अध्याय आणि 44 ही वचने आपण पाहूया. काय म्हटलेलं आहे देवाच्या वचनामध्ये? तुम्ही आपला बाप सैतान याच्यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनेप्रमाणे करावयास इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे. पहा, सैतानाचे गुणवैशिष्ट्य याकडे आम्ही पाहत असताना आम्हाला समजून घेणं फार महत्त्वाचं आहे बरं का. शास्त्र उघडलं ना सगळ्यांनी? हां. तर या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, त्याची गुणवैशिष्ट्ये, तो सोंग धारण करतो आणि तो लबाडी करतो, घात करतो, मनुष्यघातक आरंभापासून. आणि सैतानाचं कार्य आम्ही पाहतो त्याच्या स्वभावानुसार आम्हाला पाहायला भेटतं की त्याने मनुष्यासंगती लबाडी केलेली आहे. तो खोटं बोलतो, त्याच्यामध्ये सत्य नाही. सैतानामध्ये सत्य नाही, कारण तो सत्यामध्ये टिकला नाही, सत्यामध्ये चालला नाही. आणि म्हणून तो आरंभापासून देवाने काय सांगितलं, तुला निर्माण केलं तेव्हाच तुझ्या ठाई मला अधर्म दिसून आला, पण समयापर्यंत तुझी वागणूक व्यवस्थित होती. देवाच्या सत्यामध्ये तो टिकला नाही आणि देवाविरुद्ध बंड करून तो देवापासून दूर गेला, अनेकांना घेऊन गेला. आणि आज देवाने निर्माण केल्या निर्मिती मनुष्याला देखील तो अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये पापामध्ये घेऊन जात आहे. सोंग धारण करतो आणि लबाडी करतो, घात करतो, सूड घेतो. हा त्याची वैशिष्ट्य आहे आणि याचा प्रभाव मनुष्याच्या जीवनामध्ये आहे. या प्रभावाखाली मनुष्य या सैतानाच्या स्वभावाच्या प्रभावाखाली आहे. आणि या ठिकाणी काय म्हणतो की तो मनुष्य देखील लबाडी करतो, नाही का? पुष्कळदा लबाडी मनुष्य करतो. आपल्या जीवनामध्ये पण आपण आपल्या जीवनामध्ये कळत न कळत लबाडीचं पातक होऊन जातं. आणि सैतान हा लबाडीचा बाप आहे. कशाचा बाप आहे तो? लबाडीचा बाप आहे. तो घात करतो, सूड घेतो. सूड मनुष्य एकमेकाचा देखील घेतो. सैतान सूड घेतो, कारण ही देवाची निर्मिती आहे. आपण कोणाची निर्मिती आहो? देवाची निर्मिती आहो. आम्ही देवाची मुले आहोत. म्हणून सैतान जितकं होईल तितकं तो सोंग धारण करून लबाडीचा योजना, युक्त्या, कुयुक्त्या करून मनुष्याचा कसा घात करावा हे सदैव तो करीत असतो. आरंभापासून सैतान घात नाश करण्यासाठी. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी आलो आहे जीवन द्यायला आलो, पण सैतान आला आहे तो घात आणि नाश करायला आलेला आहे. आणि अशा प्रकारे आम्ही पाहतो की या ठिकाणी पुष्कळदा आमच्या विश्वासाची सचोटी तपासणे आणि आमचा विश्वास याची देखील परीक्षा होते. आमच्या विश्वासाची परीक्षा होते आणि पुष्कळदा आम्हाला सैतान त्या परीक्षेमध्ये सदैव पाडण्याचा प्रयत्न करतो. येशू ख्रिस्ताने पेत्राला काय म्हटलं? पेत्रा, तुला गव्हाच्या दाण्यासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केली, पण मी तुझ्यासाठी काय केली? प्रार्थना केली. म्हणजे आमच्या विश्वासाच्या परीक्षेमध्ये सैतान आम्हाला पापात पाडू शकतो, देवापासून दूर नेऊ शकतो. आणि म्हणून परीक्षेच्या काळात आम्ही काय केलं पाहिजे? आम्ही प्रार्थना केल्या पाहिजे, जागृत राहायला पाहिजे. कारण आमची विश्वासाची परीक्षा होत असतं, तपासली जाते. त्यावेळेस सैतानाचा फार मोठा रोल असतो त्यामध्ये. आम्हाला कसं परीक्षेमध्ये पाडणं, देवाविरुद्ध आम्ही कशा प्रकारे जाऊ शकतो, या सर्व गोष्टी तो करू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही या गोष्टी पाहतो. विविध बंधनामध्ये जखडणं. आज आमच्या अवतीभोवती जगाकडे पहा, लोक विकारामध्ये, वासनेमध्ये, पापाच्या, व्यसनाच्या आणि अशा प्रकारच्या अनेक जोखडाखाली आहे. व्याधी, विकार, पीडा, सर्व गोष्टी त्याच्यापासून नाही, हे पण सत्य आहे. परंतु सैतान या ठिकाणी विविध बंधनामध्ये मनुष्याला जखडून टाकतो आणि त्या बंधनामध्ये त्याला जखडून टाकतो. वेगवेगळ्या प्रकारचे भयानक आजार देखील तो निर्माण करतो. आणि आम्ही पाहतो की आजार, पापे, अशुद्धता, भूतबाधा, अंधत्व, मुकेपणा
आम्ही येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यामध्ये आम्हाला या गोष्टी आम्हाला पाहायला भेटतात की येशू ख्रिस्ताकडे मुके आत्मे देखील येशू ख्रिस्ताने काढले, आंधळ्यांची दृष्टी देखील त्याने उघडली, भूतबाधा झालेले देखील प्रभू येशू ख्रिस्ता भूतग्रस्तांना मुक्त केलं आणि सर्व अशुद्धता प्रभू येशू ख्रिस्ताने घालवून दिली. तर सैतान विविध बंधनामध्ये जखडतो माणसाला, जखडून टाकतो माणसाला, आणि हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. सैतानाविषयी आम्ही शिकत असताना सैतान कोण आहे, तो काय करतो, त्याचा स्वभाव काय आहे, त्याचे उगम कुठे होतात, त्याचं पतन कसं झालं, तो देवापासून कसा झाला दूर झाला, आणि या सर्व गोष्टी, आणि तो मनुष्यामध्ये आमच्यामध्ये जगामध्ये कसं काम करतो, सोंग घेतो, लबाडी करतो, घात करतो, सूड घेतो, आमच्या विश्वासाच्या परीक्षेमध्ये आम्हाला खाली आणण्याचा प्रयत्न करतो आणि विविध बंधनामध्ये आम्हाला जखडून टाकण्याचा प्रयत्न करतो. आणि ज्यावेळेस मनुष्य विविध बंधनामध्ये जखडला जातो त्यावेळेस त्याला आम्ही पाहतो देवाच्या वचनामध्ये आत्मिक आंधळेपण. देवाचं सत्य त्याला कळत नाही, देवाचं सत्य त्याला कळू देत नाही, देवाच्या पुत्राच्या प्रतिमेचा प्रकाश आमच्या अंतरंगामध्ये तो प्रकाशू देत नाही, आणि तो आम्हाला जखडतो, आम्हाला बांधून टाकतो. याचा उद्देश आमच्या जीवनामध्ये त्याला आम्हाला देवापासून दूर करायचं आहे. आम्ही पाहतो या ठिकाणी जेव्हा आम्ही पाहतो विश्वासाची कसोटी झाली तेव्हा इयोबाचं जीवनाकडे आम्ही जुन्या करारामध्ये इयोबाची कशी परीक्षा घेतली सैतानाने, त्याची विश्वासाची परीक्षा झाली, आणि हे होत असताना इयोबाने आपल्या परीक्षेच्या काळामध्ये कधीही पाप केलं नाही. इयोबाचं पुस्तक 1 अध्याय 13 ते 32 वचने आपण वाचली नाही, परंतु आम्हाला माहीत आहे, इयोबाची गोष्ट आम्हाला माहीत आहे की कशा प्रकारे त्या विश्वासामध्ये शेवटपर्यंत टिकून राहिला आणि तो पडला नाही. आणि लूक 13 आणि 16 आपण वाचू की कशा प्रकारे विविध बंधनेमध्ये जे लोक आहेत आणि त्यांच्याबद्दल आपण जे ऐकलं ते आपण वाचून घेऊया. लूक शुभवर्तमान 13 अध्याय आणि 16 वचन त्या ठिकाणी काय सांगत आहे. लूक शुभवर्तमान याचा 13 अध्याय आणि 16 वचन. ही तर अब्रामाची कन्या आहे. पहा, हिला सैतानाने 18 वर्ष बांधून ठेवले होते. शबात दिवशी हिला या बंधनापासून सोडवणे योग्य नव्हते काय. पहा, या ठिकाणी आम्ही पाहतो शबात दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने एक आश्चर्यकर्म केलेलं आहे, आणि प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणतो ही अब्रामाची कन्या, हिला 18 वर्ष बंधनामध्ये सैतानाने ठेवलं असं म्हटलेलं आहे. यावरून आम्हाला समजतं सैतान मनुष्याला बांधून ठेवतो, जखडून ठेवतो, त्याचं मन बुद्धी आंधळे करतो, बधीर करतो, कोडगे करतो, आणि आम्हाला देवाचं सत्य समजत येत नाही. भयानक कार्य आहे त्याचं. जेव्हा तुम्ही पुढे तुम्हाला अनुभव येत जाईल तेव्हा तुम्हाला या देवाच्या सत्यावचनाची तुम्हाला स्मरण होईल की सैतान किती काळेबाज आहे, तो कशा प्रकारे काम करतो हे आम्हाला समजून येईल. आता पुढे पवित्र शास्त्रलेखांचा दुरुपयोग, जो आता संदर्भ वाचला लूक 13:16, तर ते बंधन त्याच्यात असं शब्द आहे ना, तिला बांधून ठेवले होते. तर हे बंधन शारीरिक आहे. हा विकार जो झाला त्या बाईला तो काय आहे, शारीरिक आहे. आपण त्याला कुबड म्हणतो है ना. म्हणून प्रत्येक कुबड असणारा सैतानाने बांधलेला आहे असं नाही. ठीक आहे, पुष्कळ गोष्टी ह्या आत्मिक आहेत, मानसिक आहेत, भावनिक आहेत. परंतु ही जी गोष्ट आहे महिलेची, कुबडी स्त्री, हे कोणतं होतं बंधन तिला, शरीराचं. म्हणजे काही वेळेला काही आजारांचे उपचार होत नाहीत हे आपण बघितलेलं आहे. अशी शक्यता असू शकते, असं म्हणत नाही की आहे, अशी शक्यता असू शकते. सैतान हा माणसांना म्हणजे सर्वांना हा शारीरिक विकारांच्या पण बंधनामध्ये जखडतो, असं त्याचा अर्थ आहे. तर पुढे जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा असं म्हटलेलं आहे पवित्र शास्त्रलेख आहे. आता तुमच्या हातात देवाचं वचन आहे, बायबल हे देवाच्या मुखातून आलेलं वचन आहे. हे सत्य आहे, हे परिपूर्ण आहे, हे सार्वकालिक आहे, कधी न बदलणारं वचन आहे. आत्मा आणि जीवन हे वचन आहे, आणि हे देवाच्या मुखातलं पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिखित झालेलं वचन आहे. या वचनामध्ये सैतान गोंधळ करतो. काय म्हटलेलं आहे, पवित्र शास्त्रलेखांचं दुरुपयोग
भ्रष्टीकरण आम्ही मत्ते 4 आणि 4 आम्ही वाचू. काय म्हटलेलं आहे? मत्ते 4 आणि 4, येशूची परीक्षा होत असताना सैतानाने देवाच्या शास्त्रलेखांचा वापर केला. येशू ख्रिस्ताची परीक्षा कोणी घेतली? सैतानाने घेतली. परीक्षक कोण होता? सैतान होता. आणि त्याने कशामधून परीक्षा घेतली? पवित्र शास्त्रलेखाच्या वचनाचा आधार घेतला. आणि या ठिकाणी तो काय म्हणतो की 4थं वचन, परंतु त्याने उत्तर दिले, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल असा शास्त्रलेख आहे. ज्यावेळेस त्यांनी पाहिलं की येशू ख्रिस्त 40 दिवस त्यांनी काही खाल्लं नाही, काही प्यालं नाही, आणि असं म्हटलेलं आहे की येशू ख्रिस्ताला भूक लागली. आणि ज्यावेळेस त्यांनी पाहिलं की येशू ख्रिस्ताला भूक लागली त्यावेळेस सैतान येशू ख्रिस्ताच्या जवळ गेला आणि येशू ख्रिस्ताला म्हणतो, तू देवाचा पुत्र आहे ना, उपाशी कशाला मरतो? तुला भूक लागली आहे ना, फक्त तू दगडाला आज्ञा कर, भाकर होऊन जाईल. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणी त्याला माहीत आहे हा सैतान, त्याचा उद्देश घेऊन तो या ठिकाणी आलेला आहे. परंतु येशू ख्रिस्ताच्या जीवनाचा उद्देश काय होता? परमेश्वराची जी वचने आहे ती पूर्ण करणे. आणि तो काय म्हणतो? मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल असा शास्त्रलेख आहे. त्या शास्त्रलेखाचं एक विरुद्ध आम्ही काय म्हणतो, दुरुपयोग सैतान करीत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने शास्त्रलेखाचाच वापर करून सैतानाला प्रत्युत्तर दिलेलं आहे. देवाच्या वचनाचाच आधार घेतलेला आहे आणि सैतानाला उत्तर दिलेलं आहे. आणि म्हणून आजच्या समयामध्ये आम्ही पाहतो की या शास्त्रलेखांचा फार दुरुपयोग होत आहे. सर्वच आत्मे देवापासून नाही, सर्वच आत्मे देवापासून नाही, सर्वच देवापासून बोलतात असंही नाही. ते आम्हाला समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. सैतान फार धूर्त आहे आणि देवाच्या वचनांचा तो दुरुपयोग करतो आणि अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताला तो फसवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही आणि मी काहीच नाही. बरोबर आहे? म्हणून देवाच्या वचनाकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. देवाच्या वचनाचं वाचन केलं पाहिजे. देवाच्या वचनाचं ज्ञान आम्ही घेतलं पाहिजे. जेव्हा आमच्यासमोर अशा प्रकारची परिस्थिती येते तेव्हा शास्त्रलेख आम्हाला काय शिकवतात त्या शास्त्रलेखामधून आम्ही तो बोध घेतला पाहिजे. आणि या ठिकाणी अशा प्रकारे शास्त्रलेखांचा दुरुपयोग आणि भ्रष्टीकरण. आता 2 कोरिंथकरास 4 आणि 4 मनाचे नेत्र तो आंधळे करतो. काय म्हटलेलं आहे? संत पौल काय म्हणतो? 2 कोरिंथ याचा 4था अध्याय आणि 4 तो आम्हाला काय म्हणतो? या युगाचा देव त्याला म्हटलेला आहे. सैतानाला या युगाचा देव म्हटलेला आहे. आणि तो काय म्हणतो? 2 कोरिंथ 4 आणि 4 त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने या युगाच्या देवताने आंधळी केली आहे, अशा हेतूने की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये. संत पौल काय सुंदर वचन या ठिकाणी त्याला जे आत्मिक प्रकाशन त्याला मिळालं, आत्मिक प्रकाशन देवापासून मिळालं की सैतान कशा प्रकारे त्याची कार्यपद्धती असते. देवाच्या सुवार्तेचा सत्याचा प्रकाश माणसाच्या अंतःकरणामध्ये पोंचू नये. वचनामध्ये सुवार्तेमध्ये ज्यावेळेस देवाचं वचन आहे मनुष्याकडे जातं, त्या वचनाची योगे देवाच्या वचनाचा प्रकाश त्या मानवाकडे जातो आणि मनुष्य त्या सुवार्तेवर विश्वास ठेवून तो तारण प्राप्ती करून घेतो. आणि ही गोष्ट होऊ नये म्हणून सैतान काय म्हटलेलं आहे? आमच्या मनाचे नेत्र आंधळे करतो. मनाचे आंधळेपण आंधळ्या व्यक्तीला दिसतं का? आंधळ्या व्यक्तीला दिसतं नाही. ज्यावेळेस या युगाचा देव सैतान अविश्वासणारे लोकांची मने आंधळे करून चुकलेला आहे आणि आम्ही देवाचं वचन त्यांच्यासमोर जात आहे. 24 तास जगामध्ये देवाचं वचन सुवार्ता प्रचार केला जात आहे. परंतु या युगाच्या देवताने लोकांची मने आंधळी केल्यामुळे ही गोष्ट त्यांच्यापर्यंत पोचू देत नाही.
हे मनुष्याचं मनाचं आंधळेपण आहे आणि किती भयानक चित्र आम्ही पाहतो की सैतानाने मानवाचं केलेलं आहे. आणि तो पुढे काय म्हटलं, 7वी गोष्ट काय म्हणतो, तो खोटे किंवा नक्कल करण्यासाठी चमत्कार देखील करतो. खोटी चिन्हे करणारी आत्मे देखील आहे. सर्वच गोष्टी देवापासून नाही. आणि या समयामध्ये तर याची भरमार होईल आणि चालू आहे. तुम्हाला देवाच्या सत्यवचनामधून शास्त्रशुद्ध शिक्षण दिलं का जात आहे की येणाऱ्या आमच्या विश्वासामध्ये आम्ही जगत असताना आम्ही या गोष्टीला आम्ही बळी पडू नये? कारण असं म्हटलेलं आहे, खोटे किंवा नक्कल करण्याची चमत्कार करणे फार भरमार आहे. आणि आज लोक त्याच्या मागे धावत आहे. आणि या समयामध्ये या गोष्टी अशाच होणार आहे. आणि म्हणून आम्हाला देवाच्या वचनामधून आम्हाला वाचून घ्यावं लागेल. 2 थेसलोनिकरास पत्र 2 आणि 9 वाचूया आपण. 2 थेसलोनिकरास पत्र याचा 9वा अध्याय, क्षमा करा, 2रा अध्याय 9वं वचन. काय म्हटलेलं आहे या ठिकाणी? 2 आणि 9. तर या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला शिकवत आहे. ज्यांचा नाश होत चालला आहे त्यांनी आपले तारण साधावे म्हणून सत्याची आवड धरायची ती धरली नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महत्कृत्ये, चिन्हे, अद्भुते, सर्व प्रकारचे अनितीजनक, कपट यांनी युक्त असे त्या अनितिमानाचे येणे होईल. जेव्हा भविष्यामध्ये आज पण तो आत्मा काम करत आहे, जगामध्ये तो आहे, योग्य समय प्रगट होईल तेव्हा त्याला सैतानापासून त्याला एक अधिकार आणि सामर्थ्य मिळेल. आणि अशा प्रकारची खोटी चिन्हे आणि खोटी अद्भुते तो करून लोकांना थक्क करून लोक त्याच्या मागे जातील. जेव्हा ह्या सर्व गोष्टी तो नक्कल करून, खोटे चमत्कार करून लोकांना तो वश करील. प्रगटीकरण 19 आणि 20 हे वचन आपण वाचूया. प्रगटीकरणाचं पुस्तक 19वा अध्याय आणि 20वा वचन काय म्हणत आहे या ठिकाणी? देवाचं वचन 19 आणि 20 या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? मग श्वापद धरले गेले आणि त्याच्याबरोबर खोटा संदेष्टाही धरला गेला. त्याने स्वपदाची खून धारण केलेल्या व त्याच्या मूर्तीला नमन करणाऱ्या लोकांस त्यांच्यासमोर चिन्हे करून ठकविले. या दोहांना जळत्या गंधकाच्या अग्निसरोवरात जीवन टाकण्यात आले. आपण पाहिलं सैतान त्याचा शेवट, युगानयुगाचा शेवट अग्निगंधकाच्या सरोवरामध्ये आहे. परंतु त्या अगोदर तो आपले कार्य करीत आहे. खोटी चिन्हे, खोटे चमत्कार आणि अद्भुते करून लोकांना फसवत आहे. देवापासून जितकं दूर घेऊन जाता येईल आणि जेवढं पापात पाडता येईल, जितकं मलिन करता येईल ते अतिशय त्याचं कार्य जोरात आहे. आणि अशा प्रकारे 20वा अध्याय 10 वचनामध्ये पण काय म्हटलं ते आपण पाहू. त्याला ठकवणाऱ्या सैतानाला अग्नीच्या व गंधकाच्या सरोवरात टाकण्यात आले. त्यात ते श्वापद व खोटा संदेष्टा आहे. तेथे त्यास रात्रंदिवस युगानयुग पीडा भोगावी लागेल. हा सार्वकालिक दंड त्यांना आहे. त्यांचा शेवट या ठिकाणी दाखवला आहे. अग्नीच्या गंधकाच्या सरोवरामध्ये श्वापद, खोटा संदेष्टा व त्याचे दूत टाकले जाणार आहे. हा त्यांचा शेवट आहे. सैतानाविषयी आपण पाहिलं, त्याचं निर्मिती, तो निर्मित केलेला देवदूत आहे. देवाविरुद्ध त्याने बंड केलं. त्याचं स्वभाव आणि त्याचं व्यक्तिमत्व आम्ही पाहिलं, स्वभाव काय आहे आणि त्याची वैशिष्ट्ये काय आहे आणि त्याचा शेवट काय, हे 3-4 एक थोडक्यामध्ये सैतानाविषयी आम्हाला माहीत पाहिजे. जो आमचा वैरी आहे, जो आमच्या नाश करण्यासाठी टपलेला आहे, त्याविषयी आम्हाला माहिती पाहिजे. इथपर्यंत मी पाळक साहेबांचा आभार मानतो व पुढील स्पष्टीकरणासाठी व इंग्रजीमध्ये जे आमचे ऑनलाईन विद्यार्थी आहेत त्यांच्या मार्गदर्शनासाठी आदरणीय डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब सेवा करतील. मराठीमध्ये सारांश पुन्हा एकदा.
तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातील. तुम्हाला ज्या नोंदी दिल्या त्या छापून घेतल्या का तुम्ही ते छापून घ्यायला पाहिजे, म्हणजे तुमच्या पाठांतर करायला सोपं जाईल. तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारला जाईल की सैतानाचं मूळ नाव काय? सैतानाचं मूळ नाव काय? पाळक साहेबांनी तुम्हाला 3 नावं सांगितली दूतांची. लक्षात आहे तुम्हाला? एक सांगितला मिखाएल, दुसरा सांगितला गॅब्रिएल आणि तिसरा मग ते लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. सैतानाचं मूळ नाव काय आहे? लुसिफर किंवा चमकता तारा किंवा पहाटेचा तारा. हे लक्षात ठेवायचं आहे, कारण ते महत्त्वाचं आहे आणि त्याचं वर्णन तुम्हाला दिलेलं आहे ना. टुडे वी सॉ the confession of statements about Satan. There are various issues about Satan. One is, how did Satan emerge as Satan? And simple thing is, when the angel who served the presence of God with his music, with his group of choirs and thousands of angels with him, he thought that he will be higher, he will be above and beyond the Jehovah God. The moment he thought that he will be the supreme being above God, God understood his thought in his heart or in his mind. देवाला कसं कळलं सैतानाच्या मनात विचार आला? कारण देव सर्वज्ञानी आहे म्हणून. त्याचा अर्थ असा, मनुष्य असो की देवदूत असो, त्याच्या अंतःकरणात, त्याच्या डोक्यात विचार जो येतो, कृतीत किंवा तोंडाने बोलण्या अगोदर देवाला तो समजतो. God knows the thoughts that mind creates, because God is omniscient. So the moment Satan thought about the supremacy beyond and above God, the Jehovah, God struck him. He punished him. So he was called in, first is the Hebraic tradition, or with the Jewish nation, he was named as Satan. The same name is carried on in the New Testament as Satanus. So the same names are there. So Satan is bound for a punishment which will be in the lake of fire and brimstone forever and ever. The second thing was that he is not our last enemy. तो आपला शेवटला शत्रू नाही. तुम्हाला हे पक्क ध्यानात ठेवावं लागेल. आपण वाचलं पहिले करीन 15:26. आपला शेवटला शत्रू कोण आहे? मृत्यू आहे, सैतान नाही. 15:26 पक्क आयुष्यभरासाठी डोक्यामध्ये घट्ट बंद करून ठेवा. कोणीही तुम्हाला फसवायला नको, मग कोणी असो. शास्त्र आपल्याला सांगतं शत्रू कोण आहे आपला? शेवटचा मृत्यू. त्याचा अर्थ असा, तुम्ही आणि मी जीवनाला फार जपायचं आहे आणि त्या जीवनामध्येच तारणाचा अनुभव घेऊन देवाच्या राज्याची तयारी करायची आहे. हे लक्षात घ्या. सैतान फसवतो हे ते आपण सगळं बघितलं, पण आपला खरा शत्रू कोण? शेवटला. सैतान तर आहेच, देह स्वभाव आहे, पापे आहेत, जग आहे, शेजारी पाजारी आहेत, शत्रू पुष्कळ आहेत आपले. परंतु शेवटला शत्रू कोण आपला? मृत्यू. सैतानावर विजय देव देतो, पण मरणावर देत नाही. आणि तो जर हवा आहे तर येशू ख्रिस्ताशिवाय मिळत नाही. कारण त्यानेच म्हटलंय पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे.
the last enemy of all of us is not Satan, it is the death, as Paul talks about in 1 Corinthians chapter 15 verse 26. What does it mean? The life that God has given you and me is very precious, and in that life you and I, we must know God. We must know the salvation that is given in Christ Jesus. We must repent and confess of our sins and be born again into the kingdom of God. So it is very important, because we are not going to live again. So life is once, and also death is once. The dangerous thing is that we should not be careless about our life. So be careful to understand this truth, and nobody should tell you that, Babare, that Satan is very dangerous, our biggest and last enemy. No. Our biggest, the last enemy is death. The second part was about the characteristics about Satan. सैतानाचे व्यक्तिमत्वाबद्दल जे काय आता विवरण आपण ऐकलं. First, he is an angel, but he deceives the creation. And by deception, the sin came into the world. पहिले आपले आईबाप, ज्यांना आपण आदाम आणि हवा म्हणतो, त्यांना त्याने पाशात पाडलं, आणि तेथून पापाचा उगम मनुष्य जातीमध्ये झाला. त्याचे दुष्परिणाम मनुष्यालाही झाले, पृथ्वीलाही झाले, प्राणी आणि वनस्पती यांनाही झाले. We must understand the sin creates enmity. A sinner is an enemy to God. So unless we confess our sins and repent, there is no possible reconciliation with God. देवाबरोबर पापांचा पश्चाताप केल्याशिवाय समेट कधीच होत नाही. पण सैतान काय करतो? भूलतापा देतो. Satan deceives. How does he do that? दुसरा जो भाग आहे, कसं तो करतो? Then we read about the way he transforms himself into an angel of light, a good preacher like, you know. Then he uses deception, lies, and then he plots, then he takes revenge. You must understand, Satan takes revenge. सैतान बदला घेतो. कसा बदला घेतो सैतान? ज्या वेळेला देवाच्या राज्यामध्ये तुम्ही आणि मी प्रवेश करतो विश्वासाने, पापांची क्षमा मिळून सैतान बदला घ्यायला सुरुवात करतो. जोपर्यंत आपण त्याच्या राज्यात आहोत, तो आपली पाठ थोपाटतो. व्हेरी गुड म्हणतो, चांगलं चाललंय म्हणतो, हे बरोबर आहे म्हणतो. परंतु ज्या वेळेला वधस्तंभाजवळ आपण येतो, देवाच्या राज्यात पाऊल टाकतो, हा आपला बदला घ्यायला सुरुवात करतो, आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारे करतो. त्याची उदाहरणं दिली ना, विविध बंधनं, आजार, पापे, सेव्हरल थिंग्स. ही ट्रायज टू डिफीट द चाइल्ड ऑफ गॉड थ्रू सिकनेसेस, सिनफुलनेस, uncleanness, then demonic possessions, blindness, and also being deaf and dumb. अजून एक गोष्ट करतो, पवित्र शास्त्राचा दुरुपयोग. सगळे आपण जे ऐकतो ते सर्वच बरोबर आहे का, हे समजणं गरजेचं आहे. आणि आता हा काळ असा आहे की बायबल आपल्याला वाचायला वेळ नाही. काय वेळेला ही गोष्ट खरी आहे. काम आहे, शिक्षण आहे, प्रवास आहे, मान्य. वी हॅव लेस टाईम टू रीड द बायबल, अँड देअरफॉर आय विल सजेस्ट use mobile application which you can carry anywhere, read anywhere. This is a machine. Don't blame mobile. This is not Satan, this is not angel, this is a machine. हे मशीन आहे मोबाईल. जेव्हा तुम्ही बायबल किंवा इतर गोष्टी घेऊन जाऊ शकत नाही, तर तुम्ही ह्याच्यामध्ये देवाचं वचन वाचू शकता, दिलेला अभ्यास पाहू शकता,
विचार करू शकता. हे मशीन आहे, यंत्र आहे. ह्याचा सदुपयोग आहे, ह्याचा दुरुपयोग आहे, हे आपल्यावर आहे. परंतु जे तुम्हाला सांगतात फेक दो मोबाईल, फेक दो, छोड दो, त्यांना म्हणत तुम्ही करा म्हणा सर, आम्हाला नाही करता येणार. कारण ते आता सर्व सुख समाधानात जगणारे लोक आहेत. आपल्याला माहीतच नाही की ते उरलेल्या वेळामध्ये मोबाईल वापरतात की नाही. मग ते आपला कॉन्टॅक्ट नंबर फोनचा कसं काय देतात की ह्या नंबरवर कॉल करा, आणि आपल्याला म्हणतात मोबाईल वापरायचा नाही. पीपल नाव डेज टॉक अबाउट नॉनसेन्स अबाउट मोबाईल्स. मोबाईल इज अ मशीन. इट कॅन बी गुड, इट कॅन बी बॅड, बट दिस इज व्हेरी हँडी. यू कॅन कॅरी इट एनीवेअर. द वर्ड ऑफ गॉड ॲप्लिकेशन्स, युअर नोट्स, युअर टीचिंग्स. But remember, not every translation is good. You need to know which translation we need to use. But preachers and teachers might end up with different type of teachings, giving the same words. असं लिहिलं आहे असं सांगून आपल्याला ते सांगू शकतात. आपल्याला जर माहीत असेल बायबल तर आपण त्यांना तोंड देऊ शकतो. शेवटी त्याचा शेवट सांगितला तो पहिले त्याचा श्वापद, खोटा संदेष्टा, आणि नंतर तिसरा जाणार आहे सैतान. ॲट द एंड ऑफ द जजमेंट सेटन विल बी थ्रोन इन टू द लेक ऑफ फायर अँड ब्रिमस्टोन. अग्नी गंधकाच्या सरोवरात कसा टाकला गेला बघा बरं तुमच्या बायबलमध्ये, कसा टाकला गेला तो. 19:20 प्रकटीकरण 19:20. श्वापद, खोटा संदेष्टा 19:20 मध्ये, बरोबर. या दोहोंना जळत्या गंधकाच्या अग्नी सरोवरात जिवंत टाकण्यात आले. मेलेले नाही, गळा दाबून ठेवलेले नाही, ते जिवंत टाकण्यात आले. का बरं जिवंत टाकण्यात आले? त्यांना त्यांचा दंड सहन करता यावा म्हणून. त्यांना ते समजावं की आम्ही जे केलं तर काय होतं. तसंच सैतानाबद्दल पण पुढे आहे, त्याला धरून टाकण्यात आले है ना. पण सर्वात शेवटी जी गोष्ट टाकण्यात आली आहे ते मरण आणि अधोलोक. आता हा विषय वेगळा आहे, प्रकटीकरणाच्या अभ्यासामध्ये होईल. पण मला हे सांगायचं आहे की शेवट असा आहे. जर त्याचा शेवट ठरवलेला आहे तर आपण देवाचा धन्यवाद करायला पाहिजे की देव हा सर्वशक्तिमान आहे आणि सैतान त्याच्या हातात आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला तो घाबरतो. त्याच्याच नावात ते सामर्थ्य आहे जे सैतानाला पळून लावतं, त्याच्या भूतांना पळून लावतं. God is Almighty God, omnipotent God, and He has the rule over Satan and his kingdom. So we need to be happy about it that God is our Godfather who loves us and who cares for us. So this is the lesson today, that we need to be aware of Satan, his strategy, and also for our exercises मराठीमध्ये सैतानाचं मूळ नाव काय, आणि त्याच्यानंतर दुसरा प्रश्न तुम्हाला आहे सैतानाला कोणी निर्माण केले. इंग्रजीमध्ये तोच प्रश्न आहे की व्हॉट इज द ओरिजिनल नेम ऑफ सेटन अँड हू क्रिएटेड सेटन. You will be asked those questions in your examination at the end of the course. Thank you, Reverend Anup Valvi and Pastor Rajiv and the SA Church Nandabar. Thank you, children, for joining our session tonight. God continue to bless you. Thank you, Reverend LP Valvi Parak Sahib. आपण आपला अभ्यास घेतला आणि आम्हाला आशीर्वाद दिला. धन्यवाद पाळक साहेब. मी दोनही पाळक वर्गांचे मनपूर्वक आभार मानतो. रेव्हरंड LP बळवी पाळक साहेब आणि डॉक्टर रेव्हरंड G. जयकर पाळक साहेब, आपण ही गौरवी वचनाची सेवा केली. आजच्या
ऑनलाईन प्रक्षेपणामध्ये जर आवाज नीट येत नसेल तर थोड्या वेळानंतर आपणाला ह्याच अभ्यासक्रमाचं यूट्यूब लिंक आम्ही देणार आहोत. त्याच्यामध्ये आवाज एकदम क्लिअर असेल. तर आपण थोड्या वेळाने एस चर्च नंदुरबार व्हॉट्सॲप किंवा एस चर्च नंदुरबार फेसबुक आणि एस चर्च नंदुरबार यूट्यूब ह्या तीनही चॅनलवरती ह्या सेवेचा लाभ आपण घेऊ शकता. सोबतच जी लेकरं या ठिकाणी आहेत आपल्याला देवबाप सहाय्य करो. आणि जसं आपल्याला म्हटलं होतं की आपल्याला प्रेषितांचा मतांगीकार तोंडपाठ करायचा आहे. मागच्या रविवारी आपण बोललो, या रविवारीसुद्धा आपण बोलणार आहोत आणि प्रभूने आपल्या शिष्यांना शिकवलेली प्रार्थना ही आपल्याला बोलून दाखवायची आहे. तर आपण एकत्र ती बोलूया. आकाश पृथ्वी यांचा उत्पन्न करता त्याचवर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या रूपाने प्रकट झाला, कुमारी मरियेच्या उदरीस जन्मास आला, पंतप्रधानाच्या वेळेस त्याने दुःख भोगले, ज्याला स्वभाव ठेवले, जो मरण पावला व त्याला भोगले, जो मृत लोकात बदलला व तिसऱ्या दिवशी मेलेल्या पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देवचा पिता याच्या उजवीकडे बसला आहे. हे जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास येणार आहे. त्याचवर मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सर्वाधिक जीवन याच विश्वास ठेवतो. आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र व्हावे, तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर, तुझे जीवन आहे. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणाचे समजतो तसेच आमच्या ऋणाला समजतो आणि आम्हाला परीक्षेला नकोस, तर आम्हाला सर्वांना समजतो. कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. पुन्हा एक वार मी पाळक वर्गाचा आपण म्हणतो. आशीर्वाद द्यावा, मग आपण समाप्त करूया. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची महान प्रीती, पवित्र आत्म्याची गोड सहभागिता, इथे जमलेल्या सर्व वर्ग शिकणाऱ्या बालिकांबरोबर, देवाची प्रिय मंडळी आणि देवाचे निवडलेले इस्रायल राष्ट्र याबरोबर प्रभू येशू तुझीपर्यंत सो. आमेन. धन्यवाद पाळक साहेब. 2 मिनटासाठी बसा. बाळांनो, तुमचे व्हॉट्सॲप नंबर आहेत का तुमचे किंवा तुमच्या आईवडिलांचे, ज्याच्यावर अभ्यासाच्या नोट्स पाठवल्या जातील किंवा जो अभ्यास आहे तुमच्याकडं? बरं, तर तुमच्या वहीमध्ये एक नंबर लिहून घ्या.